जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय। हातातोंडाशी आलेल्या पिकाला भाव मिळत नाही, उत्पादन खर्च डोंगराएवढा वाढल्यामुळे नैराश्यामध्ये अडकलेले शेतकरी टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवत आहेत। फेब्रुवारी 2025च्या अवघ्या 28 दिवसात तब्बल 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर 14 महिन्यात 208 शेतकऱ्यांनी आपल्या हाताने आयुष्याचा शेवट केलाय। शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांकडून मदत प्रस्ताव शासनाकडे सादर होतात। पात्र ठरलेल्या कुटुंबांना शासन 1 लाख रुपयाचं अनुदान देतं। या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे। शेतीची नापिकी असेल किंवा काही प्रमाणामध्ये निराशा करून काही लोकांनी केलेली आत्महत्या असेल, आत्महत्या होणेच हे चुकीचे आहे। शेवटी ही कोणालाही भूषणावणारी बाब नाही आहे। मला तरी असं वाटतं की त्याच्याकरता पूरक व्यवसाय शेतीचा करणं हे शासनाची गरज होऊन बसली। 2024 मध्ये 168 शेतकरी बांधवांचा त्यांनी आत्महत्या केली आणि दुर्दैव म्हणावं लागेल की या येत्या 2 महिन्यामध्येच 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। म्हणजे आकडा जर आपण हा बघितला तर हा शॉकिंग आकडा आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये जर 40 शेतकरी बांधव आत्महत्या करत असतील तर सरकारचं किती दुर्लक्ष आहे, सरकार करतं काय? सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारने जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये जाऊन आढावा घेताना दिसतायत, तर दरम्यान पुढच्या महिन्यापासून कुंभमेळ्याच्या कामाची सुरुवात होणार आहे। या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर उत्तर प्रदेशप्रमाणे आपणही कायदा तयार करू। गोदावरी नदीतलं पाणी शुद्ध करण्यासाठी STPचं जाळं तयार करण्यात येणार आहे आणि यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं देखील फडणवीस म्हणाले। या ठिकाणी STPचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक ॲम्बिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे। माझी जबाबदारी आहेच, मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच, पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं, त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो। मुंबईत रस्त्यांच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेले आणि त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मुंबईतील या रस्त्यांच्या कामाचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात देखील जोरदार गाजलाय। सध्या मुंबईत ठिकठिकाणी हेच चित्र आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे जिकडं तिकडं रस्ते खोदून ठेवण्यात आले, तर ठेकेदारांकडून रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले। रस्ते खोदून ठेवल्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मुंबईत बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर रस्त्याचे काम सुरू आहे। मुंबईतील खड्डेमुक्त रस्ते होण्यासाठी हे काम सुरू आहे, परंतु बराच काळ लोटला तरी हे रस्त्याचं काम जे आहे ते आटपत नाहीये। यामुळे नागरिकांना जो मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, कारण इथून ये जा करताना नागरिक पायी येत असतात किंवा वाहन चालक देखील इथून ये जा करत असतात, तर त्यांना या रस्त्यावरून वाट काढत पुढे सरसावत यावं लागतंय। कारण जर आपण पाहिलं तर या साईडला रस्त्याचं काम जे आहे ते बऱ्याच काळापासून सुरू आहे, बरेच महिने जे आहे ते झालेले आहेत, तरी देखील हे काम जे आहे ते पूर्ण झालेले नाहीये। हा रस्त्यांचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनातही चांगलाच गाजला, कारण रस्त्यांची कामं रखडल्यामुळे लोकप्रतिनिधीही हैराण झाले। अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई। ऑक्टोबर 2023 मध्ये अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या CC रोडचं काम सुरू झालं त्या CC रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। 1.5 वर्षानंतर 1-1, 1.5-1.5, 2-2 किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। एवढंच काय, पण विधानसभा अध्यक्षांनीही रस्त्यांच्या रेंगाळलेल्या कामावरती नाराजी व्यक्त केली। माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वी पहिला टेंडर इश्यू केला गेला। कॉन्ट्रॅक्टरनी काही एक काम केलं नाही। 6 महिन्यापूर्वी रिटेंडर झालं।
अजूनही काम सुरू झालं नाही. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांचा मुद्दा लावून धरला तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. रस्त्याच्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याची आयती संधीच विरोधकांना मिळाली होती. की मुंबई नुसतं खोदून ठेवलेली आहे, कॉन्ट्रॅक्टर्सनी याच्यात मलाई काढलेली आहे, पण मुंबईकरांना दिवसेंदिवस त्रास हा वाढत चाललेला आहे, कारण मुंबईचे रस्ते हे खोदून ठेवलेले आहेत आणि मुंबईत रस्त्याची कामं झाली नाहीयेत. विरोधकांसोबतच मित्रपक्षांनी रस्त्यांच्या मुद्द्यावरून कोंडी केल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांची काहीशी अडचण झाली होती. जो उत्तर मी सुरुवातीला दिलंय की या सगळ्याची चौकशी करू, त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की ते देखील तपासून बघू, आणि याच्यावर मी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता एका विस्तृत बैठकीचं आयोजन करण्याची विनंती केली जाईल आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांना बोलवलं जाईल. मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जात आहे, पण ठेकेदारांच्या मनमानीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचं काम कासवगतीने होताना दिसतंय. त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय. आता विधिमंडळातील चर्चेनंतर तरी या कामांना गती येणार का, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुणे बीएमसीच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचं उघड झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आलेत. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करण्यात येतोय. वादग्रस्त निविदा आता रद्द करण्यात येणार का, हा देखील प्रश्न विचारण्यात आला आहे. दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई होणार का, हा देखील प्रश्न आहे. बघूयात आता या विषयाला घेऊन सभागृहातच याबद्दल मोठी चर्चा सुरू झाल्यानंतर नेमकं पुढे काय घडतंय हे लवकरच आपल्याला कळेल. तर महारेराने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून राज्यातील नादारी आणि दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या 340 गृहनिर्माण प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. यातील तब्बल 109 गृहनिर्माण प्रकल्प हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले, तर यात कल्याण तालुक्यातील सर्वाधिक अशा 72 प्रकल्पांचा समावेश आहे. तर ठाणे 20 आणि पालघर जिल्ह्यातील 17 प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.